बुलढाना जिले के पैनगंगा नदी के किनारे रहने वाले किसानों को भारी नुकसान हुआ है। पैनगंगा नदी पर स्थित यलगांव धरण के गेट ऑटोमेटिक है, जो नदी का जलस्तर बढ़ने पर अपने आप खुल जाते हैं। इससे नदी का जलस्तर बढ़कर बाढ़ आ जाती है और आसपास के खेत पानी में डूब जाते हैं। इस बाढ़ से किसानों की फसलें व्यापक रूप से तबाह हो गई हैं। किसानों की मांग है कि इन गेटों को स्वचालित की जगह मैनुअल कंट्रोल दिया जाए ताकि बाढ़ पर नियंत्रण रखा जा सके। इसके अलावा प्रभावित किसानों को उचित मुआवजा भी मिलना चाहिए। किसान इस गंभीर मुद्दे पर अपनी बात मनवाने के लिए खेतों में ही पानी में बैठकर शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहे हैं ताकि प्रशासन उनकी समस्या को समझे और इसका समाधान निकाले। दरवर्षी जे नुकसान होतं ते खरोखरच भरपूरच आहे, परंतु यावर्षी हे परतीच्या पानानं खूप मुसळधार पाऊस झाला। जवळपास किनोळा, सवना, दिवठाणा, सोमठाणा या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पैनगंगेला एक महापूर आला आणि त्या महापुरामुळे इथली जवळपास 1000 हेक्टर शेती वाहून गेली। तोंडात आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावून गेलेला आहे। तरी शासनानं त्या गोडबोले दरवाजाकडे विशेष लक्ष देऊन ते 80 गेट स्वयंचलित आहे ते नेहमी उघडे ठेवावे, जेणेकरून आमचं इतकं अतोनात नुकसान होणार नाही। आणि जोपर्यंत आम्हाला शासनाकडून भरीव मदत भेटत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे। शेतकऱ्याचा तोंडात आलेला घास हा हिरावून गेलेला आहे आणि यावर्षी खरोखरच खूप संकट शेतकऱ्यावर आहे। शेतकऱ्याला असं वाटतं की या नदीतच आत्महत्या करावी आणि आपलं अंत्ययात्रा संपवावी। शासनाकडे ही नम्र विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आम्हाला मदत द्यावी। मागच्या वर्षी सुद्धा आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळालेली नाही आहे। मागच्या वर्षी सुद्धा महापूर गेलेले आहे, तरी शासनानं आपले वाढदिवस साजरे न करता आपली जेट सुरक्षा कमी करता विशेष लक्ष शेतकऱ्याकडे द्यावं, जेणेकरून शेतकरी समृद्ध आणि सुखी होईल। धन्यवाद। काल मुसळधार असा पाऊस पडला आणि पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आम्ही सातत्याने प्रशासनाकडे मागणी करतोय की जे यळगाव धरण आहे त्या यळगाव धरणाला स्वयंचलित 80 गेट आहेत, ते एकाच वेळी खुलतात आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी घुसतं। आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय की या धरणाचे जे गेट आहेत ते खुले ठेवावे, जेणेकरून जो पाण्याचा विसर्ग आहे तो रेग्युलर सुरू राहील। मात्र जिल्हा प्रशासनाने याची कसली दखल घेतली नाही, त्यामुळे आमच्या शेतामध्ये संपूर्ण शेतात पाणी तुंबलेलं आहे। आम्ही आज इथं आंदोलनाला बसलेलो आहे। जोपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी, तालुका प्रशासनातील अधिकारी इथं येणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना भारी अशी नुकसान भरपाईचं आश्वासन मिळत नाही आणि ओला दुष्काळ जिल्ह्यामध्ये जाहीर होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। आमची प्रामुख्याने मागणी आहे पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना भारी अशी नुकसान भरपाईची मदत मिळाली पाहिजे आणि जे यळगावचं धरण आहे यावर तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजे, ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे।